नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये वातावरण फार वेगळं असताना एक हाती सत्ता महायुतीला कशा पद्धतीनं मिळाली हा संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे। सर्वसामान्य माणूस कुठेही व्यक्त होताना दिसत नाही, कारण प्रत्येकाने सरकारच्या विरोधामध्ये मतदान करण्याची भूमिका या ठिकाणी पार पाडलेली असताना आज एवढ्या मोठ्या प्रमाणात वन साईड मताचा कौल आपल्याला दिसत आहे। त्याच्या विरोधामध्ये आज गादेगाव तालुका पंढरपूर या ठिकाणी EVMला सलाईन लावून या सिस्टीमचा निषेध करण्याचं काम आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थानं हा तोंड दाबून बुक्याचा मार हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शासन करून पाहत आहे, याचा आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर निषेध करतो। 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला आताच निवडणुका संपल्या आणि निकाल जाहीर झाले। त्या निकालामध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एक लोकशाही खऱ्या अर्थानं राहिलीच नाही, अशा पद्धतीचं सर्वसामान्यामध्ये वातावरण तयार झालेलं आहे। म्हणजे EVM एवढा मोठा घोटाळा झालेला आहे की विरोधी पक्षनेता होण्यापर्यंत सुद्धा आमदार निवडून आले नाहीत। एवढा मोठा प्रचंड हा खऱ्या अर्थाने यांनी EVM घोटाळा केलेला आहे। त्याच्या विरोधामध्ये आज गादेगावमध्ये या सरकारचा आणि याचा निषेध करून या EVM आजारी पडलेला आहे। याला आम्ही इथं सगळ्यांनी मिळून सलाईन लावलेली। खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणुका पार पडल्या, त्याच्यामध्ये जे निकाल लागले ते सामान्य मतदारांना अजिबात न पटण्यासारखे आहेत। त्यामुळं सामान्य मतदारांमध्ये EVMच्या बाबतीत अतिशय संभ्रमावस्था आहे। EVMमध्ये नेमकं मतं टाकतो आपण त्यालाच मत जातं का, ही लोकांमध्ये आता शंका आहे। म्हणूनच EVMमध्ये काय फॉल्ट तर नाही ना, किंवा EVM आजारी तर पडलेला नाही ना, ही शंका उपस्थित करून आम्ही प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आज EVMला सलाईन लावायचा कार्यक्रम घेतलेला आहे। सरकारनं किंवा न्याय व्यवस्थेनं आता या सगळ्या गोष्टीकडे गंभीरपणे बघावं आणि येत्या काळामध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्या अशी सर्वांची ठाम मागणी आहे।